नमस्कार. युवर रेसिपी बुक मध्ये मी स्मिता तुम्हा सर्वांचे मनापासून खूप स्वागत करते. आता गुढीपाडवा आलेला आहे आणि गुढीपाडवाला आपण नैवेद्याची थाळी करतो. बऱ्याच जणांच्या घरामध्ये किंवा अगदी पूर्वीपासून गुढीपाडव्याच्या थाळीमध्ये आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे डाळ कैरी. यालाच आंबे डाळ किंवा कैरीची चटणी असं सुद्धा म्हणतात. आज आपण कैरीची चटणी बनवतोय किंवा आंबे डाळ बनवतोय. तर त्यासाठी सर्वात आधी काय काय साहित्य घेतले ते पाहूया. 1 कप चण्याची डाळ घेतली होती. 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. हे बघा, डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाण्यामध्ये भिजवून घ्यायची. डाळ अशी भिजली पाहिजेत. हे बघा, नखाने असे कट केलं तर याचे 2 तुकडे झाले पाहिजे. अशी डाळ आपल्याला भिजवून घ्यायची. आता या भिजवलेल्या डाळीतलं संपूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचंय आणि मगच डाळ वापरायची. सोबतच आपल्याला लागेल इथं अर्धा कप किसलेली कच्ची कैरी. तर आपण साधारण 200 ग्रॅम डाळ घेतली होती, तर 100 ग्रॅम इथे किसलेली कैरी घेतलेली आहे. तिखटासाठी 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात. मिरच्या कमी तिखटाच्या आहेत, तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर आणि फोडणीसाठी आपल्याला लागेल 2 चमचे तेल, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मोहरी, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, 1 सुकी मिरची त्याचे 2 तुकडे करून घेतलेत. मिरच्यांमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. चणा डाळीमधलं संपूर्ण पाणी मी निथळून घेतलेलं आहे. आता ही डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. चमचाभर डाळ शिल्लक ठेवणार आहे आणि उरलेली संपूर्ण डाळ यामध्ये घालून घ्यायची. तर हे बघा, साधारण 1 चमचाभर डाळ शिल्लक ठेवली आणि बाकीची संपूर्ण डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. चटणीमध्ये असे थोडेसे डाळीचे तुकडे असतील ना, तर चटणी खायला खूप छान लागते. त्यामुळे हरभऱ्याची थोडीशी डाळ शिल्लक ठेवली आहे. आता यामध्ये बाकीचं साहित्य घालू. अर्धा कप किसलेली जी कैरी घेतली त्यातली थोडी कैरी यामध्ये घालायची. डाळ वाटताना थोडीशी कैरी घालायची, म्हणजे चटणीला किंवा हे आंबे डाळ चव खूप चांगली येते. 3 मिरच्या, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि थोडासा कढीपत्ता. आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये पाणी न घालता जाडसर असं वाटून घेऊ. आपण जी 1 चमचा चणा डाळ शिल्लक ठेवली होती त्याच बाउलमध्ये मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली डाळ कैरी घालू. संपूर्ण डाळ इथं मी बाउलमध्ये काढून घेतली. आता यामध्ये शिल्लक राहिलेली सगळी कैरी घालून घेऊ. थोडीशी कोथिंबीर आणि सगळे एकजीव मिसळून घ्यायचे. हे सगळं छान मिसळून घेतले. आता यासाठी लागणारा तडका तयार करू. तडका पॅन मध्ये घ्यायचे 2 टेबलस्पून तेल. तेल गरम झालं की यामध्ये घालायचे मोहरी. मोहरी तडतडली की आपल्याला गॅस बंद करायचा. यामध्ये घालायचे 2 सुक्या मिरच्या, कढीपत्त्याची पाने आणि फोडणी थोडीशी कोमट करून घेऊ. फोडणी थोडी कोमट झाली, यामध्ये घालायचे हळद. हळद शेवटी घालायची, म्हणजे मग ती करपत नाही. याला मिसळून घेऊयात आणि हा आपला कोमट झालेला तडका आपल्या या वाटलेल्या डाळीवर घालून घ्यायचा. हे सगळं छान मिसळून घेऊयात. हे मिसळून घेतलं, तयार झाली आपली वाटली डाळ किंवा आंबे डाळ. एका बाउलमध्ये सर्व करूयात. तयार झाली आपली आंबे डाळ किंवा कैरीची चटणी. करायला खूप सोपी आहे, अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होते. यावर्षी गुढीपाडव्याला नैवेद्याच्या थाळीमध्ये ही चटणी नक्की करून बघा. तुमच्या घरातल्यांना आवडली का मला कमेंट्स करून कळवत राहा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोवर धन्यवाद.